नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वयंपाक झाल्यानंतर बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. तर दुर्लक्षित होणारी स्वच्छता कशा पद्धतीने करायची आहे तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. इथे मी पॅन घेतलेला आहे. यामध्ये आपण शक्यतो डोसे करतो किंवा उत्तप्पा वगैरे करतो. तर स्वच्छ केल्यानंतर ही कडन एक थर साचतो आणि जेव्हा आपण नंतर गरम करतो तेव्हा ते तेल सोडायला चालू करतं. परत ते आपल्या स्वयंपाकामध्ये येतं, जे अजिबात आरोग्यासाठी चांगलं नाही. तर ते तेल कसं काढायचं आहे, तर आपल्याला गॅस चालू करायचा आहे. त्यानंतर कोणतंही एक पीठ घ्यायचं आहे आणि त्यावरती भुरभुरायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता की एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तेल शोषून घेते. त्यानंतर आपल्याला हे गरम तवा आहे तोपर्यंतच आपल्याला घासून स्वच्छ करायचं आहे. स्क्रबरचा वापर करायचा नाही, स्पंजचा वापर करूनच स्वच्छ करायचं आहे. अशा पद्धतीने आपला तवा छान स्वच्छ होतो. त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मोस्टली या स्वच्छतेकडे दुर्लक्षच होते. त्यामुळे ही स्वच्छता नेहमी झाली पाहिजे. जसं की लसूण ठेचल्यानंतर आपल्याला खलबत्ता, त्यानंतर जे रोटी ट्रे असतो तर तो, किंवा पळपूट लाटणं असू दे, किंवा जो चिमटा असतो जो प्रत्येक वस्तूला आपल्याला पकडायला लागतो, तर या वस्तूंची पण स्वच्छता आपल्याला दररोज स्वयंपाक झाल्यानंतर वेळच्या वेळी करून ठेवायची आहे. तरच ते स्वच्छ राहील आणि नंतर वापरायसाठी व्यवस्थित आपल्याला वापरता येऊ शकते. त्यानंतर पाहणार आहोत की स्टीलच्या बाटल्या आतून स्वच्छ कशा करायच्या आहेत. तर आपल्याला कोलगेट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे, कारण आतमध्ये चिकटून राहू नये यासाठी अशा पद्धतीने मिक्स करून पाण्यात घालायचं आहे. आणि त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने आपल्याला आतून पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे, घासून घ्यायचं आहे छान. आणि यामुळे आतून स्टीलची भांडी किंवा बॉटल पूर्ण छान स्वच्छ निघतात आणि निर्जंतुक होण्यास पण मदत होते. ते बघू शकता कशा पद्धतीने एकदम चकचकीत निघालेले आहेत. अशा पद्धतीने स्वच्छता करत जा. त्यानंतर आपल्या किचन ओटा, त्यावरील टाईल्स, त्यावर थोडं का होईना आपण स्वयंपाक करताना उडतंच. तर काय करायचं आहे, सर्वात आधी जर चिकट डाग असतील तर थोडं गरम पाणी ओतून घ्यायचं आहे, आधी थोडं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर नुसतं फक्त स्पंजच्या साहाय्याने आपल्याला छान व्यवस्थित जास्त घासावं पण लागणार नाही आणि सहज निघू शकतं. त्यामुळे गरम पाण्याचा नक्की वापर करून बघा. त्यानंतर आपण जेव्हा किचन कट्टा टाईल्स पुसतो तर बऱ्याच वेळा काय होतं की मुंग्या येतात, चिलट येतं किंवा झुरळे येतात. तर असे होऊ नये यासाठी आपल्याला एक व्हिनेगर थोडंसं एका कापडावरती घ्यायचं आहे आणि पूर्ण टाईल्सवरती आणि किचन कट्ट्यावरती आपल्याला पसरून घ्यायचं आहे. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर भांडी झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपलं चिवट जे ओतलेलं असतं किंवा तेलाचं तुपाचं असतं तर ते पाईपाला तसंच चिकटून बसतं आतून. तर अशा पद्धतीने आपल्याला वरचेवर थोडं लिक्विड टाकून त्यामध्ये गरम पाणी ओतल्यास व्यवस्थित छान असा चिकटपणा निघून जातो आणि ब्लॉक होणार नाही. तर पुढची स्वच्छता आपल्याला आहे, जो स्पंज किंवा चोथा आपण वापरतो तर तो पण वेळच्या वेळी आपल्याला स्वच्छ करायला पाहिजे. थोडंसं गरम पाण्यात लिक्विड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 5 मिनटं ठेवायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे.